श्रीराम जय जय राम। नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग। सर्व साधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे, पण त्याचे महत्त्व कळत नाही। ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे। आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत। नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे। आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा। योगात योग करीपर्यंतच समाधान असते, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते। स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही। तेज दिसणे, नाद ऐकणे या सर्व गोष्टी गुणातच नाहीत का आल्या? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे। सर्वव्यापी परमेश्वराला सर्वानुभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होय। योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये। योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे। म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही। सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे। नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे। रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते। इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते। नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते। नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय। नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही। नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल। तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली। याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले। गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे। आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवत कृपाच होय। 4 माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती। वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले। त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले। त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले। त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे। नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे। नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे। सर्वांना फळ सारखेच मिळेल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 3 दशक 9। विषय वाणी संयम, विचारशुद्धी आणि अंतर्गत शांती। समर्थ रामदास स्वामी सांगतात, मनापेक्षा वाणी जलद धावते। मनात विचार येतो आणि वाणी लगेच बाहेर पडते।
पण एक शब्द नाती जोडूही शकतो आणि तोडूही शकतो. समास 3 दशक 9 मध्ये समर्थ आपल्याला शिकवतात, वाणी सांभाळली तर जीवन सावरतं. 1. वाणी मोठं सामर्थ्य. समर्थ म्हणतात, वाणी ही तलवार आहे. प्रेमाने वापरली तर औषध, रागाने वापरली तर घाव. अनेक युद्धे शब्दांनीच सुरू होतात. शब्द हलके पण परिणाम खोल. 2. बोलण्यामागील मन. समर्थ सांगतात, वाणी ही मनाची सावली आहे. मन अस्वस्थ असेल तर वाणी कडू, मन शांत असेल तर शब्द गोड. म्हणून समर्थ म्हणतात, फक्त बोलणं सुधारू नका, मन सुधारा. 3. वाणीतील दोष. समर्थ काही दोष दाखवतात. घाईघाईने बोलणे, टोमणे मारणे, निंदा करणे, खोटं बोलणे, हे सगळं मनाला आणि समाजाला दोन्हींना इजा करतं. जिभेवर नियंत्रण नसले की आयुष्यावरही राहत नाही. 4. मौनाचं महत्त्व. समर्थ मौनाची मोठी महती सांगतात. मौन म्हणजे नुसतं न बोलणं नव्हे, तर आत शांत राहणं. मौनात विचार स्पष्ट होतात, अहंकार विरघळतो, विवेक जागा होतो. जिथे शब्द थांबतात तिथे आत्मा बोलतो. 5. साधकासाठी व्यावहारिक उपाय. समर्थ मार्ग दाखवतात. बोलण्याआधी क्षणभर थांबा. सत्य, हित, मधुरता पाळा. निंदा टाळा. रोज नामस्मरण. रात्री आत्मपरीक्षण. आजच्या जीवनातील उपयुक्तता. आज वाद वाढले, गैरसमज वाढले, नाती ताणली गेली, कारण वाणीवर संयम नाही. समर्थ सांगतात, वाणी सांभाळा, आयुष्य आपोआप सुधरेल. उपसंहार. समास 3 दशक 9 आपल्याला शिकवतो, कमी बोला, नीट बोला, प्रेमाने बोला. समर्थांचा अंतिम संदेश. वाणी शुद्ध झाली की मन शांत होतं. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.